नमस्ते. आज आपण मैत्री बालमनाशी या पुस्तकातून एक खूप सोपी पण तितकीच महत्वाची गोष्ट समजून घेणार आहोत. मुलांना त्यांच्या वस्तूंची काळजी घ्यायला शिकवणं हे कसं करायचं? चला पाहूया. हे बघा, असं चित्र आपल्या सगळ्यांच्या घरात कधी ना कधी दिसतं नाही का? खेळणी तुटलेली आहेत, पुस्तकं फाटलेली आहेत. पण जरा विचार करा, जर आपण लहानपणापासूनच मुलांना प्रत्येक वस्तू जपायला शिकवलं तर किती छान होईल. आणि हीच तर खरी संधी आहे. म्हणजे ही जी एक छोटीशी समस्या वाटते ना, तीच मुलांना जबाबदारी आणि माया शिकवण्याची एक मोठी संधी आहे. ह्या एकच सोप्या कृतीतून हे शक्य आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया पहिल्या टप्प्यापासून. इथे आपल्याला मुलांना एक साधा सोपा फरक दाखवायचा आहे, एक छोटीशी तुलना करायची आहे. हे बघा, सुरुवात अगदी सोपी आहे. आपल्याला काय करायचंय, मुलांना 2 पुस्तकं दाखवायची आहेत. एक असं फाटलेलं आणि दुसरं अगदी छान व्यवस्थित. आणि मग त्यांना एक साधा प्रश्न विचारायचा आहे. आणि मुलं काय उत्तर देतील? अर्थातच ते छान पुस्तकच निवडणार. आणि बस, इथेच आपला मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचतो की बाबा, जर आपल्याला वस्तू चांगल्या छान हव्या असतील तर त्यांची काळजी घेणं किती गरजेचं आहे. बरं, वस्तूंची काळजी का घ्यायची हे तर आता स्पष्ट झालं. पण ती कशी घ्यायची? चला आता हे समजून घेऊया. अगदी आपल्या रोजच्या वापरातल्या वस्तूंमधूनच. इथे ना, बोलण्यापेक्षा करून दाखवणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे पुस्तकाचं पान कसं धरायचं, कोपऱ्यातून अगदी अलगद, आणि मग ते चुरगळू न देता, घाई न करता, हळुवारपणे कसं पलटायचं हे आपण स्वतः त्यांना करून दाखवायला हवं. आणि खेळण्यांचंही तसंच. खेळून झाल्यावर खेळणी उचलून फेकणं आणि ती एक एक करून उचलून प्रेमाने जागेवर ठेवणं, यातला फरक मुलांना दाखवायला हवा. या छोट्याशा गोष्टीतूनच त्या वस्तूंबद्दलचा आदर दिसून येतो. चला तर मग, आता वेळ झाली आहे एका गंमतशीर खेळाची. आपण जे काही शिकलो ते आता प्रत्यक्ष करून बघायचं आहे. खूप मजा येणार आहे. या खेळाची तयारी अगदी सोपी आहे. सगळ्या मुलांना जमिनीवर छान गोल करून बसायला सांगायचं. आणि आता सुरू होतं खरं आव्हान. एका मुलाच्या हातात काठोकाठ पाण्याने भरलेली वाटी द्यायची. आता हे पाणी एक थेंबही न सांडवता हाताळायचं आहे. वाटीऐवजी एखादा नाजूक कप घेतला तरी चालेल. आता खेळ असा आहे की प्रत्येक मुलाला ती वाटी अगदी काळजीपूर्वक आपल्या शेजारी बसलेल्या मित्राकडे किंवा मैत्रिणीकडे द्यायची आहे. असं करत करत ती वाटी पूर्ण गोल फिरून परत पहिल्या मुलाकडे आली पाहिजे. या खेळाचा सगळ्यात महत्त्वाचा नियम एकच आहे: शांतता आणि एकाग्रता. म्हणजे शांतपणे आणि लक्ष देऊन खेळायचं. कारण कोणतीही नाजूक वस्तू जपण्यासाठी हेच तर लागतं, नाही का? तर मग हा जो सोप्पासा खेळ आहे किंवा आपण जी प्रात्यक्षिकं पाहिली, या सगळ्यामधून मुलं नेमकं काय शिकतात, याचा त्यांना पुढे काय फायदा होतो? याचे फायदे खूप आहेत आणि ते खूप महत्वाचे आहेत. पहिलं म्हणजे मुलं जबाबदार बनायला शिकतात. दुसरं, त्यांची एकाग्रता वाढते, हातावरचं नियंत्रण सुधारतं आणि सगळ्यात महत्वाचं, त्यांच्या मनात शिस्त आणि प्रत्येक वस्तूबद्दल एक आदराची भावना निर्माण होते. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे: मुलांना वस्तूंची काळजी घ्यायला शिकवणं म्हणजे फक्त त्यांची खेळणी किंवा पुस्तकं वाचवणं नाहीये, तर हा त्यांच्यामध्ये सजगता, आदर आणि जबाबदारी यांसारख्या गुणांचा पाया घालण्यासारखा आहे. आणि हा पाया आयुष्यभर त्यांच्या सोबत राहणार आहे.